सावरगाव तालुका जुन्नर येथे वृद्ध महिलेवर हल्ला करून मंगळसूत्र लुटणाऱ्या आरोपीला लोकल क्राईम ब्रँचने बेड्या ठोकल्या। जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथे दुपारच्या सुमारास घरात एकट्या असलेल्या 62 वर्षीय महिलेवर हल्ला करून ती ओरडू नये म्हणून तोंडात दगड कोंबून निर्दयपणे कृत्य करून सोन्याचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या असल्याची अधिकृत माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी झंझावात न्यूजला दिली। याबाबत फिर्यादी कल्पना बाजीराव राजगुरू 22 एप्रिल 26 रोजी घरी असताना एका अज्ञात इसमाने त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केला। आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले तसेच गंभीर मारहाण करून त्याच्या तोंडात दगड कोंबला, ज्यामध्ये त्यांचे 4 दात पडले। या प्रकरणी जुन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सर, आपल्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे सावरगाव पावळवाडी जो परिसर आहे त्या ठिकाणी 22 तारखेला जबरी चोरीचा गुन्हा घडलेला आहे। त्या महिलेच्या तोंडामध्ये दगड टाकण्यात आला, दात पाडण्यात आले, तिचे दागिने चोरले। जुन्नर पोलीस ठाणे हद्दीत सावरगाव गावच्या सीमेवरती जे नारायणगाव पोलीस स्टेशनला लगत आहे आणि दुसरं घोडेगाव पोलीस स्टेशनच्या लगत जो भाग आहे त्या भागामध्ये एकांतामध्ये एक बंगला आहे। त्या बंगल्यामध्ये त्या वयस्कर वयोवृद्ध 2 पती पत्नी राहतात। त्यांची मुलं बाहेर सर्व्हिसला आहेत आणि त्यांच्याकडे कामाला एक महिला आहे, ती सुद्धा 60 वर्षाची वयस्कर आहे। तर तिच्या अचानक एक जण आला आणि त्यांनी तोंडाला मास्क वगैरे लावला होता। त्यांनी त्या महिलेच्या तोंडाला दगड मारला किंवा दगड कोंबला असं प्रकारे कृत्य केलेलं आहे आणि तिच्या गळ्यातील मणी असलेले जे मंगळसूत्र आहे ते त्यांनी खेचून नेलेलं आहे। अंदाजे 1 तोळा वजनाचं आहे ते। याच्यामध्ये सर्व नागरिकांना मी असे आवाहन करतो की जे काही वयस्कर व्यक्ती असतील किंवा एकांतामध्ये बंगल्यामध्ये राहत असतील तर त्यांच्याकरता आपण बंगल्यावरती CCTV कॅमेरे लावणे गरजेचं आहे। CCTV कॅमेरे सुद्धा असे असावेत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा स्वतःच्या मोबाईलमध्ये बघता यावं काय चाललंय काय नाही ते। तसेच असे जे कोणी एकांतात राहत असतील तर त्यांची सुद्धा माहिती आम्हाला किंवा प्रभारी अधिकारी असतील किंवा बेटा अधिकारी असतील यांनाच फक्त त्यांच्याबद्दल देण्यात यावे, जेणेकरून आम्ही रात्री किंवा दिवसा त्या भागामध्ये गस्त करत असेल त्या ठिकाणी भेट देऊ, त्यांच्याशी बोलू आणि त्यांना सुद्धा योग्य ते आम्ही सुरक्षा प्रदान करण्याचा प्रयत्न करू। तसेच जे त्यांच्याकडे काही मौल्यवान दागिने असतील, सोन्याची किमती खूप वाढलेल्या आहेत, त्यामुळे जे काही दागिने वगैरे असतील तर अशा वयोवृद्ध व्यक्तींकडले दागिने आपण बँकेमध्ये लॉकरमध्ये ठेवावेत आणि त्यांना आवश्यक असलेली जी रक्कम आहे किंवा खर्चासाठी आवश्यक रक्कम आहे ते जे आपण दुकानदाराकडून सामान घेतो किंवा आपल्या जवळचे नातेवाईक असतील त्यांना अधूनमधून पाहण्यासाठी पाठवत असतो, अशा व्यक्तींकडे आपण रोख रक्कम खर्चासाठी देण्यात यावी, जेणेकरून त्यांचं सुद्धा अधूनमधून आपल्या नातेवाईकांकडे लक्ष देता येईल। एवढं मी सर्वांना आवाहन करतो। आम्ही जुन्नर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच यापूर्वी खेडमध्ये सुद्धा असा घटना घडलेली आहे, रात्रीच्या वेळी आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुद्धा अशी घटना घडलेली आहे। त्या दृष्टीने माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व आमचे ग्रामीण पोलीसचे अधिकारी कर्मचारी या आरोपींचा शोध घेत आहेत। लवकरच त्यांचा आरोपींचा शोध घेण्यात येईल, परंतु आपण सर्वांनी या गोष्टीमध्ये दक्षता घेणे गरजेचे आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे समांतर तपास सुरू केला। तपासादरम्यान परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात आले असता एक संशयित इसम मोटरसायकलवरून जाताना दिसून आला। आरोपीने पोलिसांना चकवा देण्यासाठी वारंवार रस्ता व कपडे बदलले, तरीही पोलिसांनी त्याचा मागोवा घेत भोसरीपर्यंत CCTV फुटेज मिळवले। तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित इसमाची ओळख रवींद्र गणपत राजगुरू वय 54 राहणार भोसरी मूळ गाव सावरगाव अशी पडली। 28 एप्रिल रोजी घोडेगाव फाटा येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले मंगळसूत्र हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले। आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी जुन्नर पोलीस स्टेशनकडे सोपविण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवसर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार राजीव मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, अभिमन्यू पोटे यांनी केली।